नमस्कार. आईची रेसिपी याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला मुलींनो, आज मी फुलगोबीची छान अशी घरगुती मसाल्यामध्ये तयार होणारी आणि आपल्याला पौष्टिक अशी भाजी करणार आहे. तर त्यासाठी आपण ही कढई गरम करायला ठेवली आहे. तर आपली अशी कढई गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये अशा मोठ्या 2 पळ्या आपण तेल घालून तर हे तेल आपलं गरम झालं की हे फुलगोबी मध्ये टाकू. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ही फुलगोबी टाकून खाली करून घेऊ. तर ही फुलगोबी थोडीशी अशी लाल होईपर्यंत आपल्याला सारखं सारखं खाली करून घ्यायचं आहे. तरी फुलगोबी मऊ होण्याकरता थोडस मीठ आपण ह्याच्यावर घालून खाली वरी करून घेऊ. तर असं आपण खाली वरी केल्यानंतर ह्याला 1-2 मिनिट आपण असं झाकून वाफ करू. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या फुलगोबीला एकदम सोनेरी असा कलर आला आहे. त्यासाठी हे आपण आता काढून घेऊ. तर काढून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये फोडणी देण्याकरता 2 मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तर तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी. तर मोहरी अशी आपली तेलात फुटल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे घातला आणि 4 हिरव्या मिरच्या असा मोठ्या प्रमाणात चिरून घातलेला आहे. तर आपण बघू शकता हा कांदा आपला लाल झालेला आहे. तर आपण ही 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून घेऊ. तर ह्याच्यामध्येच आपण 1 चिरलेला असा टमाटा, थोडीशी कोथिंबीर आणि 1 मोठा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि हा अर्धा चमचा मसाला. तर हे सगळं मिश्रण असं खालीवर आपण करून घेऊ. तर आता एक मिनिट झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जी फुलगोबी आपण गरम करून घेतली आहे ती घालू. आणि आता चवीपुरतं मीठ. तर याच्यामध्ये जास्त पाणी आपण घालणार नाही. तर 1 अर्धी वाटी पाणी आपण असं सोडून घेणार आहोत आणि ह्याला असं खाली वरी करून थोडस झाकून वाफ देऊ. तर आपण बघू शकता ही आपली भाजी तयार आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण चव येण्याकरता हे 2 चमचे दही टाकून गॅस बंद करणार आहोत. तर असं दही टाकल्यामुळे भाजीला खूप अशी चव येते. तर कमी तेलात तयार होणारी कोणतेही मसाले न वापरता ही अशी पौष्टिक अशी फुलगोबीची भाजी तुम्ही एकदा करून बघा.
आवडली तर कमेंट करून नक्की कळवा. तर चला मुलींनो, हे बघा असं फुलगोबीची भाजी आपली तयार आहे, झटपट होणारी. तर तुम्हाला एकदा करून बघा, आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि आई चॅनलला सबस्क्राईब करा.